नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कल्याणमधून. कल्याणमध्ये गुजरातमधल्या सुरतमधल्या घटनेची म्हणजे आगीच्या घटनेची पुनरावृत्ती होता टळली आहे. हॉटेलला लागलेल्या आगीमुळे त्याच्यावरतीच असलेल्या कोचिंग क्लासमधल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला होता. या सगळ्या आगीची दृश्य सीसीटीव्ही देखील कैद झाली आहेत. पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत. जिथे सोसायटीच्या चायनीज हॉटेलमध्ये आग लागल्यानं मोठी घबराट पसरली. पॅराडाईज हॉटेलमधला धूर सर्व सोसायटीत पसरला. रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आग लागल्यानं बघ्यांची मोठी गर्दीही जमली. आगीचे लोळ दूरवरून नजरेस पडत होते. त्यातच या सोसायटीत कोचिंग क्लास सुरू असल्यानं सगळ्यांच्या चिंतेत भर पडली. मात्र वेळीच विद्यार्थ्यांना क्लासमधून बाहेर काढल्यानं विद्यार्थी वेगानं सोसायटीच्या बाहेर पडले. सीसीटीव्हीत ही सगळी दृश्य कैद झाली आहेत. विद्यार्थ्यांसह रहिवाशी बाहेर पडल्यानं कुणालाही इथं इजा झाली नाही. अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र पालिका प्रशासनानं कुणावरही कारवाई केली नाही असा आरोप सोसायटीतल्या नागरिकांनी केलाय. त्याचबरोबर या दुकानांमध्ये हॉटेलमध्ये 3-3, 4-4 सिलेंडर आहेत. जर त्या आगीबरोबर त्यांचा पण स्फोट झाला असता तर या बिल्डिंगचं चित्र वेगळं असतं. दोन्ही हॉटेलांमध्ये तोच प्रकार आहे. तर ह्याच्यावर लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्हाला पुढचे मार्ग मोकळे आहेत. कारण आम्ही आता इथे गप्प बसणार नाही, कारण आमच्या जीवाशी खेळल्या जात आहेत. ही लोक रोज आमच्या जीवाशी खेळत आहेत. आम्ही त्या बिल्डिंगची प्राथमिक पाहणी करून एकतर आग ताबडतोब आवाक्यात आल्यानंतर, आग काही फार मोठी नव्हती, छोटी आग होती. आग आवाक्यात आल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल्स आणखीन ते चायनीज हॉटेल या दोघांना आम्ही नोटीस दिलेले आहेत. त्यांच्याकडे पेपर व्हेरीफाय केले आहेत. सोसायटीत असलेल्या हॉटेलला लागलेली आग गंभीर बाब आहे. या हॉटेलमुळे आग लागू नये यासाठीची खबरदारी घेण्यात आली होती का? पालिकेनं हॉटेलला त्याविषयीचं सर्टिफिकेट दिलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. आणि यानंतर तरुणाईला, फिटनेस फ्रीक तरुणाईला सावध करणारी बातमी. हल्ली आपल्याला सगळं काही इन्स्टंट हवं असतं, पण शरीर कमावताना देखील हा अट्टाहास आपल्याला महागात पडू शकतो. पिळदार शरीर कमावण्यासाठी तुम्ही औषधं घेत असाल तर ही बातमी तुम्ही बघायलाच पाहिजे. सिनेमा सिरियल्स मधली नायकांची आकर्षक बॉडी, सिक्स पॅक, ॲप हे पाहिल्यानंतर प्रत्येक जण आपणही शरीर कमवावं हे ध्येय ठेवून जिम मध्ये जाऊ लागलाय. त्यांना तातडीनं रिझल्ट दाखवण्यासाठी काही प्रशिक्षक सुद्धा मसल्सची ताकद वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे औषधं पुरवतायत. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे औषधांची विक्री करणाऱ्या तिघांविरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याकडून तब्बल 1,82,176 रुपयांची औषधं जप्त केली आहेत. एक प्रोटीन शॉप आहे. त्या प्रोटीन शॉपवरती FDA आणि पोलीस यांनी संयुक्त असं रेड केली होती. त्या रेडमध्ये प्रोटीनच्या दुकानामध्ये असे काही औषधी पदार्थ मिळाले जे याचे शेड्यूल्ड ड्रगमध्ये येतात. म्हणजे ज्याचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय, त्याची डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय आणि फार्मासिस्टकडूनच त्याची विक्री व्हायला पाहिजे. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय, औषधाचा मूळ गुणधर्म माहीत नसताना जिममध्ये किंवा इतरत्र त्याची सर्रास विक्री केली जायची. या औषधामुळे ग्राहकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. मेफेथेरमाइन सल्फेट इंजेक्शनचा उपयोग लो ब्लड प्रेशरमध्ये केला जातो. या औषधाच्या लेबलवर उत्पादकाचं नाव, पत्ता, परवाना क्रमांक किंवा आयात परवाना क्रमांक हे काहीही नसल्याचं उघड झालंय. हे जे ड्रग आहेत हे प्रिस्क्रिप्शन शिवाय आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊच नयेत असं FDAचं मत आहे. त्याबरोबरच हे विक्री करण्याची परवानगी फक्त फार्मासिस्टलाच आहे. त्यांनीच ते विक्री करावे असं म्हटलेलं आहे. फास्ट फूडच्या जमान्यात आपल्या सगळ्यांना सगळं काही इन्स्टंट हवं असतं, पण आरोग्य धोक्यात घालून शरीर कमवण्यात कुठला शहाणपणा याचाही विचार व्हायला हवा. मग आपोआपच औषधांच्या बेकायदा विक्रीला सुद्धा आळा बसेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी.
विठुरायाच्या दरबारात पोलीस आणि सर्वसामान्यांमध्ये कसा भेदभाव केला जातो याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या व्हिडिओवरती सर्व स्तरातून प्रचंड टीका होतीये। यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात सविस्तर। विठ्ठलाच्या दारात सर्व समान असतात असं म्हटलं जातं, पण ते काही खरं नाहीये। तुम्हीच पहा, हे 5 पोलीस देवाचं दर्शन घेतायत। या पोलिसांना शांतपणे दर्शन घेऊ दिलं जातंय, कुणीही त्यांना लोटत नाहीये। पण पोलिसांच्या पाठीमागेच असलेल्या सामान्य भक्ताला ज्यानं जॅकेट घातलेलं आहे त्याला लोटलं जातंय। त्याच्या पाठोपाठ असलेल्या भक्तांना सुद्धा अशीच वागणूक मिळतीये। विठ्ठलाच्या पायावर माथा टेकण्याच्या आधीच त्यांना धक्के मारले जात आहेत। सुरक्षा रक्षक भक्तांना दर्शनच घेऊ देत नाहीयेत। डोकं टेकवणं तर दूरच, भक्तांना विठ्ठलाच्या पायाला सुद्धा स्पर्श करता येत नाहीये। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात। पण विठ्ठलाच्या दारातच भेदाभेद सुरू आहे। भक्तांबरोबर भेदाभेद आणि धक्काबुक्की सुरू असताना एका पोलीस भक्ताचं आगमन झालं। सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा शांत झाले। या पोलिसानं टोपी काढून विठ्ठलाचं शांतपणे मनोभावे घेतलं। पुन्हा 3 पोलिसांनी मन भरून विठ्ठलाचं दर्शन घेतलं। त्यावेळी सुरक्षा रक्षक पाणी पित होता। त्यानंतर महिला दर्शनाकरता आल्या। त्यापाठोपाठ पुरुष आले। पुन्हा धक्काबुक्की सुरू झाली। महिला आणि पुरुषांना अक्षरशः विठ्ठलासमोरून हाकललं जात होतं। या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वत्र संताप निर्माण झालाय। महिना 2-2 महिने वारकरी चालत येत असतात आणि ते इथे दर्शनासाठी आतुर झालेले असतात। अशा वेळेला 11th आवरला आलेले जे VIP कोणी असतील तर त्यांना त्या ठिकाणी दर्शनाची परवानगी दिली जाते। ही खरोखर ह्या जे काही वारकरी आहेत तर त्यांच्यावर ही अन्यायकारक बाब आहे। VIP दर्शनामध्ये जे धक्काबुक्की झाली बा ती अशी डबल होऊ नये। विठ्ठलाच्या दर्शनाकरता भक्त दूरवरून येतात, मात्र त्यांना क्षणभर सुद्धा विठ्ठलाला पाहता येत नाही। देवासमोर देवाच्या भक्तांना मिळणारी ही वागणूक चीड निर्माण करणारी आहे। वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता बातमी आहे उत्तर प्रदेशातून। इथं भांड्यात डोकं अडकलेल्या मुलीनं घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आणि त्यानंतर पुढे नेमकं काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। हे दृश्य तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकतं। घटनाच तशी अंगावर शहारा आणणारी आहे। धारधार शस्त्रानं हे जे भांड कापलं जात आहे त्याच्या खाली आहे एका 2 वर्षाच्या चिमुकलीचं डोकं। उत्तर प्रदेशातल्या हरदोई मधील या चिमुकलीनं घरात भांड्यांशी खेळता खेळता एक पातेलं डोक्यावर घेतलं आणि काही काळाच्या आतच त्यात तिचं डोकं अडकलं। मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून घरातले सगळेच धावत आले आणि त्यांनी पातेल्यातून डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते आणखीनच अडकलं। शेवटी ते भांड कापून तिचं डोकं बाहेर काढावं लागलं। भैया फंसेगा खेलते थे जय दोनों जनी बहनी मत तोड़ करते थी बहन कोई बड़ी बहनी ने कहा डांट दो घिची मैं यहाँ 2 घंटा फंसी रही। फिर आ रही से बहुत मुश्किल में काटी तब निकाली पाई। सलोनीचं डोकं भांड्यातून निघालं। तिनं मोकळा श्वास घेतला आणि घरच्यांचा जीव मात्र भांड्यात पडला। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे आपल्याही घरात जर का छोटी मुलं असतील तर स्वयंपाकघरात खेळताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढच्या बातमीकडे। देशात सध्या विविध भागात पावसामुळे पूर आलाय आणि तशीच परिस्थिती अनेक देशात निर्माण झाली आहे। अनेक शहरांमध्ये पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। स्पेनमध्ये हाहाकार। स्पेनमध्ये आतापर्यंत पडला नाही असा मुसळधार पाऊस पडतोय। प्रचंड पावसामुळे पाण्याच्या लाटांमध्ये गाड्या वाहून जात आहेत। एका पाठोपाठ एक अशा 10 गाड्या वाहून गेल्या। पावसाचा जोर काही दिवस कायम राहणार असल्याचं तिथल्या हवामान विभागानं सांगितलंय।
चीनमध्ये महापूर. चीनच्या अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य चीनमध्ये पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. हुनान प्रांतात पूर आला असून अनेक घरं वाहून गेली आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य राबवण्यात येत आहे. अख्ख्या बस गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. मदत कार्य करताना पोलिसांची मोठी दमछाक होतीये. अमेरिकेत रौद्र रूप. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झाला नाही असा पाऊस इथे सुरू आहे. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्या कागदाच्या बोटीप्रमाणे वाहून जात आहेत. वॉशिंग्टनमध्ये तर अनेक पावसाळी तलाव पाहायला मिळत आहेत. बांगलादेशमध्ये अनेकांचे जीव धोक्यात. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. कॉक्स बाजारमध्ये राहणाऱ्या रोहिंग्यांचा जीव धोक्यात आलाय. कॅम्पमधल्या रोहिंग्यांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे या सगळ्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि यानंतर एक धक्कादायक बातमी. गरिबीचं काळीज पिळवटून टाकणारं वास्तव काय असतं हे पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी आल्याशिवाय राहणार नाही. गरिबीनं उद्ध्वस्त केलेल्या एका घराची ही कहाणी आहे, ज्या घरात गरिबीनं 3घांचा बळी घेतला आणि 3 मुलींना अनाथ केलं. कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही की मुंबईपासून 100 किलोमीटरवरची ही कहाणी आहे. काड्या खसपटानं विणलेल्या या खोप्याला घर कसं म्हणावं? हा तर ऊन वाऱ्यापासून वाचण्यासाठी केलेला नुसता आडोसा. त्यात हा 4 भांड्यांचा संसार. अंग झाकण्यापुरती दोरीवरची 4-2 कापडं आणि विझलेली चूल. आणि या अंधारात चाचपडणाऱ्या या अनाथ पोरी. घरभर पसरलेल्या याच गरिबीनं घरातल्या 3 माणसांचा घास घेतला. पोटाला 4 पोरी असलेल्या घरधन्यानं गरिबीला कंटाळून गळ्याला फास लावला. पतीच्या मृत्यू पाठोपाठ 4 लेकरं पदरात पडलेल्या आईनंही 2 मुलींसह स्वतः विष घेतलं. रुक्षाना हंडवाज ज्या आहेत त्यांच्या पत्नी होत्या, त्या पत्नीनं देखील याच महिन्यामध्ये 5 तारखेला 2 चिमुकल्यांना देखील विषप्राशन दिलं आणि त्यानंतर स्वतः विषप्राशन केलं. आणि यामध्ये दोघींचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. हेच ते घर होतं, ह्याच घरात त्यांचा दोघींचा मृत्यू झाला. आणि एक 7 महिन्याची मुलगी आहे, अतिशय गोड मुलगी आहे, की जेव्हा ती सध्या जव्हार कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 4 मुली असताना कामधंदा नाही म्हणून त्यांनी स्वतःने आत्महत्या केली. परत नंतर विचार त्यांनी केलेला तेव्हा ते तिची बाईने 4 मुली असताना त्यांनी बराचसा विचार केलेला, बाबा 4 मुली कसं का आपण पोसू शकतो. आईबाप गेले, मागे राहिल्या 4 पैकी 3 मुली. त्यांची ही अवस्था बघा. मृत्यूशी झुंज देणाऱ्या 8 महिन्याच्या या तान्हुल्या बाळानं जव्हारच्या कुटीर रुग्णालयात गरिबीच्या विषाची परीक्षा दिली. त्यात आईचं दूध गेलं आणि बापाचं आभाळ. जगलेल्या या अनाथ लेकराचं भविष्य काय? 3-4 वर्षाच्या तिच्या बहिणींना तर दुःख करायचीही उसंत नाही, कारण चूल विझली तरी पोटातली आग विझत नाही. आई बापाच्या खांद्यावर खेळण्याच्या वयात या पोरींना परिस्थितीनं किती प्रौढ बनवलंय. चिमुकली जागृतीच या लहान बहिणींची आई बनलीय. निष्ठुर गरिबीनं घरातल्या 3 माणसांचा घास घेतला. आई बापाचं छत्र हरवलेल्या पोरक्या जीवांना माणसांच्या या जगात कुणाचा तरी आधार हवाय. तो मिळाला नाही तर डायन गरिबी या चिमुकल्यांचाही घास घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या चिमुकल्यांची कोणी आई बनेल का? विजय राऊत सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जव्हार.
तेव्हा किमान सरकार आता तरी या 3 चिमुकल्यांसाठी काहीतरी करणार का हेच बघायचं. वळत पुढच्या बातमीकडे. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे हा महामार्ग वन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचा प्रत्यय येतोय. हा महामार्ग पेंच आणि कान्हा या वन्य प्राण्यांच्या कॉरिडॉर मधून जातो. या रस्त्याचा विस्तार करताना आवश्यक त्या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या रस्ता ओलांडण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आधीच दिलेले होते. मात्र पुरेशी उपाययोजना करण्यात आली नाही अशी टीका आता होतीये. कारण या व्हिडिओमध्ये महामार्गावरती आवश्यक असणाऱ्या मिटिगेशन मेसर्स ऐवजी भर रस्त्यावरूनच या वाघाला महामार्ग ओलांडावा लागत असल्याचं दिसतंय. त्यामुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या या महामार्गावर वन्य प्राण्यांच्या येण्या जाण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत हेच स्पष्ट होतंय.